धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेलेत। भुजबळ फार्म इथं सुभाष भामरे हे पोहोचलेले आहे। तर धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। भुजबळांसह ओबीसी समाजाची धुळ्यामध्ये मोठी ताकद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भामरे हे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळतंय। मतदारसंघात अनेक ठिकाणी भामरेंना विरोध असल्यानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। तर भुजबळ आणि भामरे यांच्यामध्ये थोड्याच वेळामध्ये भेट होणार आहे। त्यामुळे आता ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे येत आहे। त्या आधीची भेटी आधीची सुभाष भामरे हे धुळ्यातून महायुतीचे उमेदवार आहेत। लोकसभेसाठी पण त्यांना विरोध होत असल्याची चर्चा आहे। त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याचशा ठिकाणी फलक आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर महायुतीमधील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा भामरेंना विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं। तरी सुद्धा भाजपकडून भामरेंना उमेदवारी देण्यात आली। पण आता जे काही छगन भुजबळ आहेत, एक मोठे नेते महायुतीमधील आणि त्यांचा प्रभाव नाशिकसह वेगवेगळे जे जागा आहेत तिथं सुद्धा त्यांचा प्रभाव मानला जातो। ओबीसींचे ते नेते मानले जातात। त्या छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी सुभाष भामरे हे भुजबळ फार्मवर पोहोचल्याचं दिसतंय। तिकडची थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। भुजबळ फार्म इथं सुभाष भामरे पोहोचलेले आहेत आणि भुजबळांसोबत आता त्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळामध्ये ही चर्चा होईल। त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय ठरतं ते बघावं लागणार आहे आणि भुजबळ भामरेंना मदत करतात का, कशा पद्धतीने मदत करतात तेही पाहावं लागणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, भुजबळ फार्म हे या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे। मोठमोठे नेते हे भुजबळांना भेटण्यासाठी येताना दिसून येत आहेत। भारती पवार असतील किंवा इतरही जे नेते आहेत जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते इथं भुजबळांची भेट घेताना दिसून येत आहेत। जरी भुजबळ प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरले नसले तरी देखील एक ते महत्त्वाचं केंद्र बनल्याचं या ठिकाणी महायुतीमध्ये पाहायला मिळते। महायुतीचे नेते त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत आणि त्यातच आता सुभाष भामरे जे धुळ्याचे उमेदवार आहेत महायुतीचे तेही भुजबळांच्या भेटीसाठी पोहोचले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।